इझी माय एक्सेलमध्ये एक नवीन फीचर ॲड झालेला आहे, स्मार्ट फ्लॅश फिल. हा आयकॉन आहे त्याचा असा स्मार्ट फ्लॅश फिल. AI सारखं काम करतो. AI नाही म्हणू शकत आपण याला, कारण AI ऑफिस 2007 2010मध्ये चालतच नव्हते. पण आपण याला असं डेव्हलप केले की हा AI सारखंच काम करेल, तुम्हाला आउटपुट मिळून जाईल. हा आयकॉन जरी एक असला तरी यामध्ये फंक्शन्स खूप सारे आहेत. बघा, मी काही फंक्शन्स तुम्हाला दाखवतो. हे आपले नाव असतात. आता मला याला फर्स्ट नेम यामध्ये फक्त वेगळे काढायचे. तुम्ही जर याला सिलेक्ट केले आणि क्लिक केले स्मार्ट फ्लॅश फिल, बघा यामध्ये खूप सारे फंक्शन आहे. यामध्ये फर्स्ट नेम ओनली, तुम्ही 1 जर टाईप केले इथे तर तुम्हाला हा पहिले प्रिव्ह्यू दाखवतो. इथे प्रिव्ह्यू दिसतो तुम्हाला. पहिले 5 तुम्ही यस करा, तुम्हाला एका क्लिकमध्ये फर्स्ट नेम मिळून गेले. जर तुम्हाला मिडल नेम पाहिजे असले तर 2 प्रेस करा, मिडल नेम ओनली. लास्ट नाम पाहिजे असले तर 3 प्रेस करा. फर्स्ट प्लस मिडल म्हणजे पहा, हा ॲडव्हान्स आहे. आता थोडं जर केले मी तर बघा फर्स्ट प्लस मिडल, किंवा तुम्हाला पाहिजे फर्स्ट आणि लास्ट नेम म्हणजे मिडल काढून टाकायची, तुम्ही फक्त 5 प्रेस करा आणि सेकंदमध्ये तुम्हाला रिझल्ट येऊन जातो. तुम्हाला स्प्लिट करायचं काम नाही, मर्ज करायचं काम नाही, काहीच नाही. आपला फंक्शन जो आहे अतिशय फास्ट आणि एकदम योग्य प्रकारे काम करतो. बघा, आता हा माझा डाटा आहे. यामध्ये गावांचे नाव आहे, गावांचा कोड आहे आणि स्कूलचे नावं आहेत. यामध्ये हा कोड जो आहे, हा कोड आपल्याला बाजूला वेगळा काढायचा आहे. म्हणजे आपल्याला टेक्स्टमधून नंबर वेगळे काढायचे. आता नंबर कोणत्या पण लोकेशनला राहू शकतात, पण तुम्ही आपल्या फंक्शनचा वापर करून एकाच सेकंदामध्ये त्याला बाहेर काढू शकता. बघा, क्लिक करा स्मार्ट फ्लॅश फिलला आणि एक्स्ट्रॅक्ट नंबर्स ओनलीला क्लिक करा 6 आणि बघा मॅजिक झाले. त्यासाठी तुम्हाला कोणतं सॉर्ट करायचं काम नाही पडलं, स्प्लिट नाही, मर्ज नाही, काहीच नाही, कोणतं फंक्शन द्यायचं काम नाही. तुम्हाला एकाच सेकंदामध्ये आपल्या एकाच फंक्शनने खूप सारे कामं होतात. याचसारखं तुम्हाला जर यातले नंबर्स काढून टाकायचे आणि टेक्स्ट ठेवायचं असेल फक्त, तर तुम्ही काय करणार, रिमूव्ह नंबर्स कीप टेक्स्ट 7 याला क्लिक करा आणि तुम्हाला नंबर निघून जातील आणि फक्त टेक्स्ट मिळून जाईल. आता हे ईमेल आय डीज आहे. या ईमेल आय डीच्या @च्या साईनच्या बाजूला जो असतो त्या युजरचा युजर नेम असतो. आपल्याला युजर नेम वेगळे काढायचे आहे. त्यासाठी पण तुम्ही आपलं सॉफ्टवेअरचं फंक्शन वापरू शकता. स्मार्ट फ्लॅश फिलला क्लिक करा आणि इथे ऑप्शन दिलेला आहे एक्स्ट्रॅक्ट ईमेल युजर नेम. 15 नंबरवर आहे म्हणून 15 टाईप करा आणि ओके करा. लगेच तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवेल आणि तुम्हाला वेगळे मिळाले. यामध्ये एक ऑप्शन आहे ॲड प्रिफिक्स. म्हणजे आता हे जे नाव आहे याच्यासमोर आपल्याला जिल्हा परिषद शाळा किंवा ZP स्कूल किंवा असं काही लिहायचं असते. आता समजा हे आपले व्यक्तींचे नाव आहे, यासमोर आपण श्री लिहू शकतो, डॉक्टर लिहू शकतो. आपल्याला ॲड करण्यासाठी एकाच क्लिकमध्ये, तुम्हाला फंक्शन द्यायचं काम नाही, तुम्ही फक्त सिलेक्ट करा आणि याला इथे एक ऑप्शन आहे 12 नंबरवर ॲड प्रिफिक्स, 12ला क्लिक करा. नाही तुम्हाला काय पाहिजे, आता मला पाहिजे डॉक्टर, मी डॉक्टर फुल स्टॉप स्पेस दिली आणि बघा सर्व नावांना एकाच वेळेस डॉक्टर ॲड झाले. असंच मला इथे जर स्कूल ZP स्कूल असं टाकायचं असेल, तुम्ही फक्त सिलेक्ट करेल, फंक्शनला क्लिक करा, आपल्या 12 नंबरला क्लिक करेल आणि इथे मला जे पाहिजे असेल ते मी टाईप करेल आणि बघा सेकंदामध्ये तुम्हाला आउटपुट मिळालं त्याचे. मग तुम्हाला प्रत्येक वेळेस कॉपी पेस्ट करायचं काम नाही, फक्त तुम्ही सिलेक्ट करा आणि ॲट अ टाईम तुम्हाला जे पाहिजे ते प्रिफिक्स लिहून द्या. यात आता हा जो आपला डाटा आहे यामध्ये इथे ब्रॅकेटला मध्ये त्यांच्या गावांचे नाव आहे. आपल्याला गावांचे नाव वेगळे काढायचे आहे, म्हणजे फक्त ब्रॅकेटमधले जे टेक्स्ट आहे त्याला वेगळं काढायचं आहे. त्यासाठी स्मार्ट फिलला क्लिक करा आणि इथे ऑप्शन दिलेले आहे, 2 ऑप्शन दिसतात, गोल ब्रॅकेट आणि चौकोनी ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट. आता याचमध्ये तुम्हाला 17 नंबरला क्लिक केलं आणि ओके केलं तर बघा ऑटोमॅटिक त्यातलं टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट होऊन बाहेर निघेल. आता तुम्हाला हे जे करायसाठी एक्सेलमध्ये तुम्हाला त्याला स्प्लिट करायला लागले असते. स्प्लिट केल्यानंतर दोन्ही साईडचे कट करून नंतर तुम्हाला डाटा मिळाला असता, पण इथे आपल्याला एकाच सेकंदामध्ये एकाच क्लिकमध्ये मिळू शकते. आता मला स्क्वेअर ब्रॅकेटमधले पाहिजे, इथे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे ना, त्यामुळे मी आता क्लिक करणार आणि स्क्वेअर ब्रॅकेटसाठी ऑप्शन आहे 16 नंबर, म्हणून 16 क्लिक करून ओके करणार आणि बघा मला डाटा आउटपुट मिळाला. आता या तुमचे जे बर्थ डेट असतात किंवा डेट असतात कोणते पण, या डेटवर ते पण आपण काम करू शकतो याच फंक्शनमध्ये. आता यामध्ये बघा काही डेट दिलेले आहे DDMMYY आणि काही YYM DDAमध्ये आहे. म्हणजे काही दुसऱ्या कॉम्प्युटरला बनलेले होते ते तुम्हाला मॅच होत नाही. तुम्ही जर याला राईट क्लिक केले, फॉर्मॅट सेल्समध्ये जर पाहिले, नंबर करून डेटमध्ये केले आणि याला जर आपण हा फॉर्मॅट दिला
तर आपल्याला बघा कसे दिसतात. आता हे रॉंग दिसते, याचा अर्थ काय? ही DDMA नाही आहे, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे, म्हणजे चुकीचे आहे. आता मी अंडू करतो आणि तुम्हाला आपल्या फंक्शनवर वापरून दाखवतो. आपल्या फंक्शनमध्ये जर तुम्ही सिलेक्ट केले आणि क्लिक केले स्मार्ट फ्लॅश फिलला, इथे डेटसाठी आपण फंक्शन दिलेलं आहे प्री फॉर्मॅट डेट म्हणून. 20 नंबरचा कॉलम आहे, 20 करा, ओके करा. बघा तुम्हाला किती सारे ऑप्शन मिळाले, तुम्हाला कसे डेटमध्ये कन्व्हर्ट करून पाहिजे. आता मला हे 5 नंबर 31 डिसेंबर 2024 आलं पाहिजे, म्हणून 5 नंबर टाकतो. आणि बघा आता जे रॉंग डेट असेल ते पण तो स्वतःहून दुरुस्त करून तुम्हाला डेटा मिळून जातो. बघा ही रॉंग होती, 12/15 होती, त्यांनी बरोबर 15 डिसेंबर करून ठेवली. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही डेटमध्ये ऑटो डिटेक्ट होऊन ज्या रॉंग असतील, म्हणजे ज्याचा फॉर्मॅट चुकीचा असेल तर फॉर्मॅट व्यवस्थित होऊन तो तुम्हाला मिळून जातो. यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे, तुम्हाला जसं पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे डायरेक्ट मिळून जाईल. आता हा जो कॉलम आहे यामध्ये जिल्हा परिषद शाळा मराठी, नगर परिषद शाळा, उर्दू शाळा असे दिलेले आहे आणि हे फक्त इथे गावांचे नाव आहे. आता आपल्याला हे कंबाईन करायचे आहे. आता कंबाईनवर डायरेक्ट कॉपी पेस्ट करणार किंवा फंक्शन देणार, पण आपल्याला याचं कामच नाही. आपलं सॉफ्टवेअर खूप स्मार्ट आहे. तुम्ही फक्त क्लिक करा स्मार्ट फ्लॅश फिलला. इथे बघा कंबाईन विथ नेक्स्ट कॉलमला ऑप्शन आहे 21 नंबरवर, 21 टाका. आता कॉलम नंबर टाका, मी टाकतो C नंबर कॉलम आणि ओके करतो. आता तुम्हाला या दोनच्या मध्ये काही स्पेस द्यायचा का डॅश द्यायचा. आता मी जर डॅश दिला तर दोघांच्या मध्ये डॅश येईल आणि हे दोन्ही कॉलम कंबाईन होऊन जातील सेकंदामध्ये. बघा हे झालं, जिल्हा परिषद शाळा मराठी डॅश अमरापूर. जर मी डॅश दिला नसता, स्पेस दिला असता तर प्रत्येक स्पेस आला असता. तुम्हाला जो पाहिजे तो कॅरेक्टर तुम्ही ते ठेवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या या स्मार्ट फ्लॅश फिल्मला अंडू ऑप्शन पण ॲड केलेला आहे. तो फक्त यासाठीच वापरला जातो. आता मी हे जे कन्वर्ट केले हे मला अंडू करायचे आहे, तर मी पुन्हा सिलेक्ट करेल, त्याच ऑप्शनला क्लिक करेल आणि अंडूसाठी 23 नंबर आहे बघा. मी 23 जर क्लिक केले आणि ओके केले तर ते अंडू होऊन जाईल. बघा जसं होतं तसं रिटर्न आलं. तर असा आपला स्मार्ट फ्लॅश फिल आहे. याचा आपण AI सारखा पण वापर करू शकतो. मी दाखवतो तुम्हाला कसा. तर मी जर इथे टाईप केले मॅन्युअली SANJAY, फर्स्ट नेम टाईप केलं मी आणि याला सिलेक्ट करून जर मी क्लिक केलं आणि AI साठी ऑप्शन आहे आपला 11. ओके, तो स्वतः डिटेक्ट करेल की युजरने काय टाईप केलं आहे, पॅटर्न डिटेक्टेड, फर्स्ट नेम, आणि तो लगेच त्यानुसार बाकीचा सगळा डाटा तुम्हाला मिळून जाईल. आता मी जर लास्ट नेम टाकलं असता, मला टाकून दाखवतो मी RATHOD आणि मी सिलेक्ट करून जर याला क्लिक केलं तर तो स्वतः डिटेक्ट करेल. 11 टाकतो मी, स्वतः डिटेक्ट करेल लास्ट नेम आणि स्वतःहून तो तुम्हाला लास्ट नेम काढून देईल. बघायचा हा डाटा आहे, यामधला मी फक्त इथे नंबर टाईप केला, म्हणजे मला या सोन्याचा नंबर काढायचे आहे. आणि सिलेक्ट केलं आणि क्लिक करतो आपल्या स्मार्ट फ्लॅश फिलला आणि आपला ऑटो डिटेक्ट झाली 11 करतो. तो स्वतःहून डिटेक्ट करेल. बघा त्याने डिटेक्ट केलं, पॅटर्न डिटेक्टेड, एक्स्ट्रॅक्ट नंबर, म्हणजे त्याला समजलं की याचे 2 नंबर आपल्याला वेगळे काढायचे आहे. ओके करा आणि यस करा. बघा त्याने सर्व नंबर वेगळे काढून दिले. म्हणजे हा स्वतःहून डिटेक्ट पण करू शकतो. हा ऑप्शन अजून फुल ॲडव्हान्स झाला नाही. जसं जसं आपल्याला वापर येत जाईल तसं मी त्याला ॲडव्हान्स करत राहणार. अपडेटमध्ये तो सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला अपडेट होत राहील. पण सध्या आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये जे फंक्शन आहे, एकाच फंक्शनमध्ये आपले खूप सारे 23 फंक्शन आहे जवळपास, आणि सर्व खूप कामाचे फंक्शन्स आहेत. यातले आपण काही बघितले नाही, आपण नंतर बघू. रिमूव्ह एक्स्ट्रा स्पेस पण आहे, म्हणजे एका 2 वर्डच्यामध्ये एक्स्ट्रा स्पेस आली असेल तर ते सेकंदमध्ये स्वतःहून काढून घेईल. रिमूव्ह स्पेशल कॅरेक्टर आहे, म्हणजे काही कॅरेक्टर स्पेशल आलेले असतील, तुम्हाला मॅन्युअली डिलीट करायचं काम नाही किंवा सर्च करून डिलीट करायचं काम नाही. तुम्ही डायरेक्ट येथे जाऊन रिमूव्ह स्पेशल कॅरेक्टरमध्ये एकाच वेळेस क्लिक काढू शकता. स्प्लिट बाय कस्टम डिलिमिटर याचा ऑप्शन वापर करून तुम्ही त्याला कस्टम डिलिमिटर जो सिलेक्ट केला त्यानुसार तुम्ही डाटा स्प्लिट करू शकता. ऑटो डिटेक्ट फॉर्म बाय एक्झाम्पल, आता ऑप्शन पाहिला, तो स्वतःहून डिटेक्ट करतो आणि तुम्हाला आउटपुट देतो. तर अशा प्रकारे हे ऑप्शन्स आहेत. मी याचे अजून पण व्हिडिओ बनवेल. तर तुम्ही आत्ताच्या आत्ता हे आपले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि वापरणे चालू करा. हा ऑप्शन आपण अजून ॲडव्हान्समध्ये बनवणार आहे. तो तुम्हाला अपडेटमध्ये फ्रीमध्ये येऊन जाईल. इझिमा एक्सेल डाउनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा आणि डाउनलोड करा, ॲक्टिवेट करा आणि वापरणे चालू करा.